स्तोत्राचे ताळेपाणी वाचूया. 67. देवाचे उपकार स्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेश. देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा. त्याने आपला मूर्ख प्रकाश आमच्यावर पाडावा. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. शेवटलं वचन आपण म्हणून मिळूया. देव आम्हाला आशीर्वाद देवो व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरो. आमेन. तसेच आपण पत्राचे वाचन करणार आहोत. 1 योहान याचा 2 अध्याय 5 ते 17 ही वचनं आपण वाचूयात. 1 योहान याचा 2 अध्याय 5 ते 17, पान क्रमांक 333. 1 योहान याचा 2 अध्याय 5 ते 17, 15 ते 17. 15 ते 17 हो, 5वा अध्याय. 2 अध्याय 333. 15 ते 17. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय वचन 5 ते 17. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. वाचलेली वचनं परमेश्वर आशीर्वादित करो. आमेन. या ठिकाणी शुभवर्तमानाचे वाचन होईल. आपण सर्वजण उभे राहावे. योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 5 ते 8 ही वचनं आपण ऐकूयात. योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 5 ते 8. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. आमेन. आपण जोरदार टाळ्या वाजवू त्यांच्यासाठी. त्यांनी खरोखर कमिटीच्या आणि मंडळीच्या विनंतीला मान देऊन आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि आज प्रभूचा मानना जो आहे, प्रभूचं वचन जे आहे ते आपल्यामध्ये घेऊन येणार आहेत. त्यांचा परिचय थोडक्यात मी देऊ इच्छितो. ते रेव्हरंट आहेत, पण आमचे सर आहेत. मी आणि माझी मिसेस त्यांच्या कॉलेजला आम्ही MBA केलेलं आहे आणि ते खडकी कॅन्टोन्मेंट आहे त्या ठिकाणचे एक्स कॉर्पोरेटर म्हणजे माजी नगरसेवक आणि माजी महापौर राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे ते UCNIचे व्हाईस मॉडरेटर आहे, म्हणजे बिशपपेक्षा जे वरती असतात पद, ते पद त्यांचं आहे. आणि पूर्ण भारतभर, पूर्ण जगात ते फिरत असतात. मागच्याच महिन्यात ते UK मध्ये होते. ख्रिसमस पण तिथे त्यांनी साजरा केलेला आहे आणि अतिशय ख्याती अशी त्यांची वेगळं व्यक्तिमत्व आहे. आपल्या चर्चला 2 वेळा ते येऊन गेलेले आहेत आणि खरोखर पुन्हा एकदा त्यांना आपण आमंत्रण दिलं आणि त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या आपल्या चर्चमध्ये आलेले आहेत आणि देवाचा मानना जो आहे, जो संदेश आहे तो आपल्यापर्यंत ते देणार आहेत.
मी विल्यमसन सरांना विनंती करतो. आणि त्याचप्रमाणे दुसरं त्यांचं हे आहे की सेंट गॅब्रियल एज्युकेशन सोसायटी ही त्यांचे फर्म आहे, त्यांची एज्युकेशन सोसायटी आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या 3 स्कूल आहेत. 2 स्कूल जे आहेत ते लखनौमध्ये आहेत आणि 1 स्कूल जे आहे ते दार्जिलिंगमध्ये आहे. त्याचप्रमाणे प्रेयर इज द ओनली ॲन्सर ही त्यांची संस्था आहे, त्याचे ते फाउंडर आहे, संस्थापक आहे. म्हणजे जे चर्च भरतं त्या चर्चचं नाव जे आहे प्रेयर इज द ओनली ॲन्सर. आणि हे पूर्ण जगभर त्यांचं चालतं, ऑनलाईन पण चालतं आणि त्यांचं कॅम्प ह्या ठिकाणी घर आहे, त्या ठिकाणाहून पण ते ही संस्था जी आहे आणि चर्च जे ते चालवतात. मी त्यांना विनंती करतो की देवाचा जो मानना आहे तो त्यांनी मंडळीपर्यंत पोहोचावा. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. सर्व मान महिमा आदर सन्मान आपल्या प्रभू परमेश्वराला. उपस्थित सगळे या चर्चचे लीडर्स, तसेच माननीय रेव्हरंड डॉक्टर काळसेकर पाळक साहेब आणि माझे प्रिय बंधू बहिणींनो, लीडर मॉरिस साहेबांचा जेव्हा मला फोन आला की सर तुम्ही फ्री असताना आमच्या चर्चमध्ये तुम्ही आला तर खूप बरं वाटेल, मी लगेचच त्यांना होकार दिले. कारण फक्त आवाज येत नाही मागे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येते आवाज? आणि जसं मी इकडं आलो तर आपल्यामध्ये जे आज नाही आहेत, रेव्हरंड खिल्लारे यांची आठवण देखील मला आलेली. प्रियजनो, नवीन वर्ष आजपासून सुरू झालेलं आहे आणि आपण सगळे धन्य आहोत की 2025मध्ये देखील प्रभूंनी आपलं सांभाळ करून आपल्याला 2025चा नवीन वर्ष दाखवलेला आहे. आमेन. आजपर्यंत जे काय आपण गोष्टी केलेल्या आहेत, जसं आता आपल्या लीडर साहेबांनी दोघांनी मध्यस्थीची प्रार्थना, लीडर साहेबांनी जे काय प्रार्थना केल्या त्यांनी सांगितलं की आम्ही कुठंही असो, कसंही असो, आम्ही तुला सोडणार नाही. आणि मध्यस्थीची प्रार्थनेमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्यांना अंधारापासनं प्रकाशाकडे तू घेऊन जा. किती सुंदर प्रार्थना होती ती. खरोखर प्रियजनो, या सगळ्या गोष्टीची आपल्याला खूप खूप गरज आहे. आज जिकडं आपण वावरत आहोत या पृथ्वीवर, इकडं आपण फक्त काही क्षणभरासाठी आहोत. आज आहे आणि उद्या नाही. जसे आपले पाळक साहेब याच पुलपीटवरनं वचन देत होते, आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. तर कदाचित उद्या परवा आपणही नसणार आहोत. पण जोपर्यंत आपण इकडं आहोत, आपली नियुक्ती परमेश्वराने त्याची स्तुती आराधना करण्यासाठी केलेली आहे. त्याचे वचन गाजवण्यासाठी आपली या पृथ्वीवर नियुक्ती परमेश्वराने केलेली आहे. सण आला, क्रिसमस न्यू इयर आला म्हणजे आपल्या लेकरांचं खूप मजा असते. लेकरं जे काय म्हणतील ते आपण त्याची पूर्तता करत असतो. नवीन कपडे तर झाले, बूट झाले. त्याच्यानंतर आजकाल मोबाईलचा फॅशन आहे. लेकरांचा हट्ट असतं की मला मोबाईल हवा आहेच. मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं मला मोबाईल देणार, यंदा मोबाईल मला हवा आहे. आई वडील ते हट्ट पूर्ण करण्यासाठी काहीही करतात. ओव्हरटाईम करतात. कोण बिझनेसमध्ये असेल तर 10 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत आपले दुकान चालू ठेवतात. मॉरिस साहेबांसारखं जे काय आहेत ते मॅनेजमेंटमध्ये 2-2, 3-3 रात्र घरी येत नाहीत. पण एक गोष्ट आपण विसरतो, हे सगळं आपल्या लेकरांसाठीच आपण करत आहोत. पण जर आपले लेकरच या पृथ्वीमध्ये नसतील तर आपण काय करणार आहोत? सार्वकालिक जीवनासाठी आपण भांडलं पाहिजे, आपण लढलो पाहिजे. तर सार्वकालिक जीवन जर आपल्या लेकरांना प्राप्त व्हायचं असेल तर परमेश्वराच्या वचनावर चालण्याची शक्ती व तालीम त्याला द्यायला हवी आहे. ते खूप खूप महत्त्वाचं आहे या कपडे आणि मोबाईल आणि बाकी काय वस्तूंपेक्षा.
आपली लेकरं मी बघत असतो, इकडंच नाही जगभरात जातो मी, पण तिकडं देखील बघत असतो की कपडे मागतात, गिफ्ट्स मागतात, सगळे मागतात, पण कोणता लेकरू सांगत नाही की या क्रिसमसला मला नवीन बायबल आणून द्या. कोणच सांगत नाही. आपण सुद्धा नाही वापरत, कारण आपण इतकं त्या जगामध्ये वावरत आहोत. आणि हे जग, परमेश्वर म्हणतो हे जग नाशवंत आहे. तरी त्या नाशवंत जगामध्ये सगळ्यांची अपेक्षा पूर्ण करता करता आपण नाशवंत होऊन जात असतो. तर सार्वकालिक जीवन जर आपल्याला हे असेल तर परमेश्वराच्या वचनावर चालण्याची खूप खूप गरज आहे. आणि हे ते वर्ष आहेत प्रियजनो, 2025. याच्यासाठी आपल्या सगळ्यांना परमेश्वरांनी आजपर्यंत या जगामध्ये ठेवलेलं आहे की आपली सगळ्यांची पूर्तता म्हणजे सार्वकालिक जीवनाची पूर्तता आपण या वर्षात करून घ्यायची आहे. आणि त्याची सुरुवात आजपासून आपल्याला करायचं आहे. म्हणूनच आपण जे वचन आता वाचलेलं आहे ते वचन एकदा परत आपण वाचूया. योहानचे पहिले पत्र, 2 अध्याय 15 ते 17 हे वचन आहेत. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. पहिल्याच ओळीमध्ये परमेश्वरांनी स्पष्ट दिलेलं आहे की या जगावर, या ज्या जगाच्या गोष्टीवर प्रीती करू नका. म्हणजे थोडक्यात कोणावर प्रीती करायची आपल्याला? परमेश्वराची, त्याच्यावर आपल्याला प्रीती करायची. पण आपण शेजारचा काय म्हणेल, हा काय म्हणेल, माझे नातलग काय म्हणेल, ते विचार करता करता जगावरच प्रीती करतो. शेजारचा काय म्हणेल, 10 वर्षापासून सेम कार तेच कार वापरतोय, नवीन कार घेतलीच नाही आजपर्यंत, तर आपण कार घेण्याच्या मागे लागतो. कारण लोकांना दाखवायचं की मी किती श्रेष्ठ आहे. पण परमेश्वर म्हणत आहे की जगावर प्रीती करू नका, फक्त माझ्यावर तुम्ही प्रीती करा. म्हणजे ते सार्वकालिक जीवन जे कोणाला भेटत नाही ते तुम्हाला मी देईन. प्रियजनो, या जगावर झुंजत असताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं, खूप पैसे कमवले असतील, सगळं काही केलं असेल, सगळं करत असताना आपण हॉस्पिटलमध्ये देखील जातो. आजकाल नवीन प्रथा निघाली, एक डॉक्टरनी चालत नाही आपल्याला, 3 आपण कन्सल्टंट करतो. एकाने काय सांगितलं, मित्र म्हणतात दुसऱ्याला पण विचार, तिसऱ्याला पण विचार, विश्वास नसतो आपला. पण शेवटी 3 डॉक्टर काय म्हणतात, सगळं काय आमच्यातर्फे किती गोळ्या द्यायचे होते ते झालं, जितके इंजेक्शन द्यायचे होते झालं, जितके ऑपरेशन करायचं झालं, आता परमेश्वराची आठवण तुम्ही करा, तोच तुम्हाला ठीक कर. मग या डॉक्टरांचं काय आहे आपल्याकडं? जर परमेश्वरांनी सगळं काय ठीक करायचंय तर पहिल्या पावलापासून आपण परमेश्वराच्याच मागे जायला हवं आहे ना. ते सोपं आहे. पण मानवी पद्धत आपली आहे, फिरून 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 मग तिकडं आपण येत असतो. म्हणून या वचनामध्ये सांगितलेलं आहे, जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याचा ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाचे वासना, डोळ्याची वासना व संसार विषयीची फुशारकी ही पित्यापासनं नाहीत. आणि शेवटी त्यांनी म्हटलेलं आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. प्रियजनो, अनेक वर्षापासून हे वचन आपण ऐकत आहोत, अनेक वर्षापासून आपण चर्चमध्ये येत आहोत, पुलपिटवरनं संदेश वाचतो आणि खूप बेस हे वचन आपण ऐकलेले आहेत. पण एकांतीत जाऊन जरा बसून या वचनावर आपण नमन करू शकलो नाही. पाळक साहेब ओरडून ओरडून सांगत असतात, लीडर्स ओरडून ओरडून सांगत असतात, एल्डर्स आपले सगळे ओरडून ओरडून या या तरुण संघाला सांगत असतात. पण आपल्याकडे ते वेळ नसतो. पण जर आपले डोळे वेळेवर उघडलेत तर हा जे जीवन जे परमेश्वरांनी दिलेलं आहे ते इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे, तेव्हाच आपल्याला ते कळेल. परमेश्वराचं एक वचन मला खूप खूप आवडतं, ते म्हणजे जे जगावर प्रीती करत आहात ते जगावर शांती तुम्हाला मिळणार नाहीत, ती शांती मी तुम्हास देईन.
अशी कोणती शांती जी आपण इकडं कमवू शकत नाही? आपल्याला वाटतं आपण सगळं काय कमवू शकतो इकडं, पण प्रियजनो, सगळं काय कमवल्यानंतर आपल्याला जे आपण जवळ गेल्यानंतर माहिती होतं की परमेश्वराची शांती, तेच शांती मला हवी आहे, त्याच्याशिवाय मी काही करू शकत नाही. अनेक पैसा कमवा, गाड्या घ्या, बंगले घ्या, सगळं काही करा, पण याची नोंद कुठंही होणार नाही. तुमच्या शेजारचीकडे नोंद होईल, तुमच्या नातलगांमध्ये नोंद होईल, अरे त्यांनी बंगला घेतला, अरे त्यांनी कार घेतली, त्यांनी मर्सिडीज घेतली, पण वरती याची नोंद होत नाही. देवाला या क्षुल्लक गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. आपला देव आपला अंतकरण बघणारा देव आहे, अंतकरण पाहणारा देव आहे. जर कोणाला भाजलं किंवा पोळलं तर काय होतं? त्याला जखम होती. बाहेरची जखम लगेचच ठीक होऊन जाते, एका महिन्यामध्ये ठीक होते, पण आतमध्ये ती जखम असती, ते भरण्यासाठी खूप खूप वेळ लागतो. म्हणून पवित्र शास्त्र सांगत आहेत, जे बदल आतून होत आहे तोच बदल खरा बदल आहे. बाहेरचा बदल परमेश्वर बघणार नाही. मी कितीही डाय केलं, कितीही फेशियल केलं, कितीही ब्युटी पार्लर किंवा सलूनमध्ये गेलो, कितीही काय केलं, कितीही परफ्यूम वापरलं, तर त्याचे काही उपयोग होणार नाही. कारण नाशवंत शरीर आहे, मातीहून निर्माण केलेले, मातीतच जाणार आहे. आणि परमेश्वराची एक गोष्ट या शरीरामधनं परमेश्वराकडे जाणार आहे, ते म्हणजे जे आत्मा परमेश्वराने आपल्याला दिली, द स्पिरिट ऑफ द लॉर्ड. जे परमेश्वराने आपल्याला आत्मा दिलेली, ते आत्माच परमेश्वराकडे परत जाणार आहे. तर त्या आत्म्याला नटवण्यासाठी, त्या आत्म्याला परमेश्वराच्या वचनावर चालण्यासाठी आपण झटायला हवं आहे. आणि त्याच्यासाठी 2025 परमेश्वराने तुम्हाला मला दाखवलेला आहे. प्रियजनो, आज तुम्ही बघत असाल की प्रत्येक गोष्टावर टॅक्स लागलेला आहे. प्रत्येक गोष्टावर टॅक्स. सलूनमध्ये जा, जेवायला जा, इकडं जा, सगळीकडे GST लागले, हे टॅक्स लागलं, ते टॅक्स लागलं, ते टॅक्स. पण चर्चला यायला व वचन वाचायला टॅक्स अजूनही लागलेला नाही. म्हणून कदाचित आपले लोक कमी येतात इकडं. इकडं जर आपण टॅक्स लावला, एक आकार फीस ठेवली, तर मग हे पण भरायला सुरुवात होईल. लोकांचं एक मनस्थिती अशी झाली आहे की जिकडं पैसा देतो तिकडंच काही चांगलं काम होत असतं. हे पवित्र शास्त्र मोफत आपल्याला मिळालेलं, गिडियन्समधून मोफत आपल्याला मिळतंय भविष्याचं, पण ते वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, ते समजून घेण्यासाठी वेळ नाही. या पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराला जे काय तुमच्या आणि माझ्या शब्दात बोलायचंय ते इकडं त्याने लिहिलेलं आहे. जे तुमच्यासाठी नवीन गोष्टी परमेश्वराने ठेवलेली ती या पवित्र शास्त्रामध्ये दडून आहे. जोपर्यंत ते वाचणार नाही, तुम्हाला कळणार नाही की तुमच्यासाठी अजून काय काय चांगली गोष्ट परमेश्वराने ठेवलेली आहे. प्रियजनो, या पृथ्वीवर राहत असताना या पृथ्वीचं कितीही नॉलेज, कितीही शिक्षण तुम्ही केलं तर त्याचा काहीही उपयोग नाही जर परमेश्वराच्या आज्ञेची शिक्षण आपण घेतली नाही किंवा पवित्र शास्त्राचं वाचन आपण केलं नाही, तर या जीवनामध्ये आपला काहीही उपयोग राहणार नाही. या जीवनामध्ये इतके चुका झाल्यानंतर मग पवित्र शास्त्र वाचत असताना योहान याचा 15वा अध्याय 5 ते 8 वचनं यात नमूद त्यांनी केलेलं आहे की चुका झाल्यानंतर कुठं विश्वास ठेवायचा आणि कुठं आपण जायला हवं. मीच वेळ आहे, तुम्ही फाटे आहात. जो मसमध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो ते पुष्कळ फळ देतात. म्हणजे परमेश्वर वेळ आहे ना आपण वेळ आहे, पण जोपर्यंत परमेश्वर आपल्यामध्ये नाही ना आपण परमेश्वरामध्ये राहत नाही तोपर्यंत आपलं जीवन काही कामाचं नाही. आणि जर आपण परमेश्वरामध्ये आणि परमेश्वर आपल्यामध्ये जर राहिलेत तर आपण फळ देणारे होणार आहोत. किती चांगली गोष्ट आहे. पण माझ्याकडे वेळच नाही हो हे पवित्र शास्त्र बघायला, हे वाचायला, तर मला कळणार कसं?
जीवनामध्ये एकदा तरी आपण पवित्र शास्त्र जर वाचलात तर ते नेहमी नेहमी वाचायला आपण सुरुवात करतो. पण ते एकदा वाचणं ते खूप गरजेचं आहे. परमेश्वराने इतके सुंदर सुंदर गोष्टी आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि 2025 आपल्याला दाखवलेलं आहे. कोणी माझ्यामध्ये राहिलं नाहीत तर त्या फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, आणि तसेच फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. या पृथ्वीवर असताना या गोष्टीसाठी आपण धावत असतो, परमेश्वरापासून लांब जातो आपण. आणि परमेश्वरापासून दुरावलं तर काय होतं? आपण वाळून जातो. कितीही कष्ट तुम्ही करा, काहीही करा, 10 कोटी रुपये कमवा, पण ते पैसे तुमच्याकडे टिकणार नाहीत. 10 बंगले करा, ते बंगले तुमच्याकडे टिकणार नाहीत. जे टिकल तुमच्याकडे फक्त परमेश्वराचे शब्द. आणि जे जैगिक टिकायचा प्रयत्न करतात ते वाळून जातात. आणि वाळलेला काय करतो आपण? त्या लाकडांना अग्नीत टाकतो. म्हणजे आपला अंत तिकडं होतो. म्हणजे सार्वकालिक जीवन आपल्याला प्राप्त होत नाही. प्रियजनो, खूप सुंदर परमेश्वराने लिहिलेलं आहे, पण ते वाचण्यासाठी आपल्याकडं वेळ हवा आहे. या आपल्या लेकरांना आपण हे शिकवायला हवं. स्तोत्रकरितामध्ये सांगितलंय की प्रत्येक दिवसात 7 वेळेस आपण प्रार्थना करायला हवी आहे. किती लोकांना माहिती आहे? 7 वेळेस आपण प्रार्थना करायला हवी आहे. आपण दिवसात एकदा तरी आपण प्रार्थना करतो का? मग कसं काय आपण आपल्या परमेश्वराच्या ठाई जाणार? कसे काय आपण आपल्या परमेश्वराच्या सोबतीच राहणार आहे? आपल्या घरामध्ये जे वडील असतात किंवा आई असतात, आपल्या लेकरांना ताकीद देतात, हे अमुक करू नकोस, हे तमुक करू नकोस, असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे, लोक काय म्हणतील, स्मिथचा मुलगा असा आहे, त्याचे वडील पाळक आहे, तो असा आहे आणि तू असा आहे, नाव खराब होईल आपलं. अरे पण ते जगात असलेला आपला बापांचा बाप, आपला परमेश्वराचा परमेश्वर, आपल्या राजांचा राजा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या परिवारामध्ये आपण आहोत, त्यांचं नाव खराब होत नाही का? त्याच्या वचनावर जर आपण चालत नाही तर त्यांचं नाव खराब होत नाही? प्रियजनो, खूप दुःखाची बाब आहे. इतके वर्षानुवर्ष आपण चर्चला जातो, वर्षानुवर्ष आपण चर्चला जातो, प्रत्येक रविवारी आपण चर्चला येतो, पण वचनावर चालायचा प्रयत्न कोण करत नाही. 7 वेळेस प्रार्थना सांगितलेल्या दिवसामध्ये 2 वेळेसची प्रार्थना जर मंडळी तुमचे परिवारासहित आपण केलं तर किती बदल, किती फरक होतो ते तुम्ही बघा. घरातनं बाहेर पडताना सगळेजण एकत्र व्हा, प्रार्थना करा. कोणाला शाळेत जायचंय, कोणाला कामाला जायचंय, कोणाला बिझनेससाठी जायचं, पण घराच्या बाहेर पडत असताना तेव्हा प्रार्थना करा. आणि नंतर जेवत असताना रात्री एकत्र तरी प्रार्थना करा. किती फरक त्याचा होतो बघा. आणि मग 2025ची सुरुवात कशी होते ते तुम्ही बघा. परमेश्वराबरोबर राहिल्यास, त्याच्या सोबतीला राहिल्यास इतके काम आहेत जे तुम्हाला, म्हणजे तुम्ही सांगत असाल की मी प्रयत्न करून देखील आजपर्यंत हारलो आहे, ते काम होत नाही, ते लगेच पटापटा सुरुवात व्हायला, ते लगेच कामं सुरुवात होतात व्हायला. कारण परमेश्वर म्हणत आहे, तू माझा लेकरू आहे, मी तुझा पिता आहे, तुला काय हवं आहे, तू प्रार्थना करायची आधीच मला ते माहिती आहे, मी त्याची पूर्तता तुला करणार आहे. तर प्रियजनो, खूप खूप गरजेचं आहे की आपण परमेश्वरामध्ये वाढायला हवं आहे. तुम्ही माझ्यामध्ये राहिलं नाहीत व मी वचने तुम्हामध्ये राहिले तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजेच मी तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फल देण्यासाठी माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. आपण सगळेजण म्हणत असतो की मी ख्रिश्चन आहे, नावाचा ख्रिश्चन, मी विलियम स्मिथ झालो तर मी ख्रिश्चन झालेलो आहे, आय एम द चाइल्ड ऑफ गॉड, मी परमेश्वराचा मुलगा आहे. नाही, त्याला क्रायटेरिया आहे.
जेव्हा देवाचे शिष्य व्हायला किंवा देवाचा लेकरू व्हायला क्रायटेरिया लावलेला आहे परमेश्वराने. कोणालाही देवाचा लेकरू होता येत नाही, कोणालाही त्याचा शिष्य होता येत नाही. क्रायटेरिया काय आहे? जोपर्यंत तुम्ही परमेश्वरामध्ये राहत नाही आणि जोपर्यंत तो तुमच्यामध्ये राहत नाही आणि एकत्रित ते वाट आपली भेटत नाही, तोपर्यंत तुमचा वाढ होत नाही आणि तोपर्यंत तुम्हाला पुत्र किंवा शिष्य होण्याचा अधिकार परमेश्वर देत नाही. तर हे डोक्यातनं काढून टाका की माझा पिता आहे, मी जे काय मागेल ते मिळेल. म्हणून तर जे काय आपण मागतो ते मिळत नाही, कारण आपली वाट वेगवेगळी आहे. प्रियजनो, आजपर्यंत सगळं काय आपण मिळवलेलं आहे, सगळं काय. कोणी 25 वर्षापासून प्रयत्न करते, कोणी 30 वर्षापासून करतं, मी 50 वर्षापासून करते, कोणी 70 वर्षापासून करतात. या जगावर सगळं काय मिळवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, मिळवलं देखील असेल किंवा मिळवायचं या परिस्थितीमध्ये आहोत. पण परमेश्वराच्या एक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आहे का? आणि या 2025 साठी परमेश्वराचा एकच उत्तर म्हणजे त्यांचे प्रश्नाचं उत्तर आपल्याकडं असायला हवं आहे. ते म्हणजे परमेश्वर आपल्या प्रत्येकाला विचारत आहे की माझ्या राज्यासाठी तू काय केलं आहेस? माझ्या राज्यासाठी तू आजपर्यंत काय केलं आहेस? एक पिता देखील आपल्या पुत्राला विचारतो, बाबा तुला इतका मोठा केला, तुला शिक्षण दिलं, तुला घर दिलं, तुला बायको आणून दिली, तुला पोरं येत, आता सगळं काय, पण माझं काय करणार आहेस तू? मी आता वयस्कर झालो, मला पेन्शन मिळत नाही, माझा सांभाळ तू करणार आहेस का नाही? तर आपला परमेश्वर आपल्याला एकच प्रश्न विचारत आहे. 2025 देखील तुम्हाला दाखवलेली आहे, पण आजपर्यंत माझ्या राज्यासाठी तू काय केलं आहेस? एकच प्रश्न परमेश्वराचा. त्याचं उत्तर जर तुमच्याकडे असेल तर हॅपी न्यू इयर टू ईच अँड एव्हरीवन. आनंदित साजरा करा हे नवीन वर्ष, खूप आनंदित साजरा करा. तुम्हाला अनंत काळ मिळालेला आहे समजायचं. अबंडन्स लाईफ. जर या प्रश्नाचं उत्तर नसेल तर या वर्षामध्ये त्याचं उत्तर गाठायचा प्रयत्न करा. पुढचं वर्ष तुमच्याकडे आहे की नाही कळत नाही, पण याच वर्षामध्ये त्याचं उत्तर परमेश्वराला देण्यासाठी तुम्ही भक्कम पाहिजे की होय परमेश्वरा, तुझ्या राज्यासाठी मी हे केलेलं आहे. प्रियजनो, वेळ, तास, दिवस, महिने, वर्ष असे निघून जात आहेत. आता आमचे लेकरं जे आहेत, मौर्य, शीतल वगैरे, ते आता लीडर झालेले आहेत, खूप बरं वाटतं. आणि इतके वर्ष निघून गेले त्यांना MBA होऊन. इतके फटाफट वर्ष निघून जातात. देवामध्ये असताना देखील, परमेश्वरामध्ये असताना देखील आपली इतके वर्ष, आज मी 55-60 वर्षाचा आहे, तर 60 वर्ष निघून गेलेले आहेत. पण ते एक प्रश्नाचं उत्तर मी आजपर्यंत देऊ शकलो का आपल्या परमेश्वराला, त्याची खंत मला आहे की माझ्या राज्यासाठी तू काय केलं आहेस? प्रियजनो, हे नवीन वर्ष परमेश्वराने तुम्हाला आणि मला याच्यासाठी दिलेलं आहे, ज्याला आपण बॅकलॉग म्हणतो. ते बॅकलॉगची पूर्तता करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला हे वर्ष दाखवलेलं आहे. तुम्ही फक्त परमेश्वराच्या या प्रश्नाचं उत्तर द्या. बाकी तुमच्या जीवनामध्ये जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याचं उत्तर देण्यासाठी माझा परमेश्वर तुमच्या सोबती राहणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं तुमच्या उत्तर माझा परमेश्वर तुम्हाला देईल. पण परमेश्वराचं एक प्रश्नाचं उत्तर आपण द्यायला तयार आहोत की माझ्या राज्यासाठी तुम्ही काय केलं आहेस? 2025 हेच पूर्ततेचं वर्ष आहे. जर तुम्ही हे केलं तर तुम्ही फक्त 60, 70, 80 वर्षापर्यंत जगणार नाही, पण अनंत काळ, सार्वकालिक जीवन तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि हे आपल्या लेकरांना हे शिकवान, हे त्यांच्यासाठी त्यांच्या मनामध्ये हे बिंबवायला हवं आहे की झडायचं असेल तर सार्वकालिक जीवनासाठी लढ, जे परमेश्वरा पायीच तुम्हाला मिळणार आहे, दुसरं कोण तुम्हाला देऊ शकणार नाही.
आणि सार्वकालिक जीवन असायला पाहिजे, तर एकच प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायला हवं आहे की माझ्या राज्यासाठी तू काय केलं आहेस. प्रियजनो, मला माहिती आहे आपण सगळे खूप धार्मिक आहात, पण आपली येणारी जी पिढी आहे त्यांना शिकवणं आपलंच काम आहे. म्हणूनच तर आपण एल्डर्स आणि पास्टर्स आणि डिकन्स, आपण ले लीडर्स इकडं आहोत. जोपर्यंत आपल्या युवा पिढीला आपण शिकवत नाही तोपर्यंत आपलं काही उपयोग होत नाही. आणि हे देखील एक रस्ता आहे, हे देखील एक मार्ग आहे परमेश्वराच्या राज्यासाठी काहीतरी करायसाठी, की जे सत्य आहे, जे सार्वकालिक जीवन आहे ते त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि जर सार्वकालिक जीवन त्यांच्यापर्यंत आपण पोचवलं तर 2025च कशाला, अनंत वर्षाच्यासाठी आपण जगणार आहोत आणि आपली लेकरं देखील आपल्या सोबतीला जगणार आहेत. तर खरोखर नवीन वर्ष साजरं करायचं असेल तर या वर्षाचं उत्तर आपल्याला पाहिजे आहे. जर या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असेल तर हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. आणि मगच आपण देवाचे संतान किंवा देवाचे आज्ञाकारी पुत्रपुत्री होऊ शकतो. हे क्रायटेरिया परमेश्वरांनी दिलेलं आहे. तर प्रियजनो, प्रार्थनामध्ये प्रत्येक जणांसाठी परमेश्वराची शांतीसाठी आम्ही प्रार्थना करूया. आणि हे वर्ष परमेश्वरांनी आपल्याला दाखवल्याबद्दल सगळं मान, महिमा आणि धन्यवाद परमेश्वराला देऊया आपण. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू ऑल, टू ऑल द लीडर्स, टू ऑल द कॉंग्रिगेशन्स and everyone present here. Thank you very much and God bless each one of you. धन्यवाद.